नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मोठ्या उत्साहानं आपण सगळेजण वुमेन्स डेची वाट बघतोय. कारण एकीकडे 8 मार्चला वुमेन्स डे सुद्धा आहे, दुसरीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 विश्वचषकाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती होणार आहे, ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. भारतीय संघाने म्हणायला गेलं तर 8 पैकी 7 सामने जिंकलेले आहेत. एक सामना गमावलेला होता, तो सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, आणि भारतीय संघाने उपांत्य फेरीत सुद्धा मस्त कामगिरी केली आणि भारतीय संघ अंतिम सामन्यात येऊन पोचला. दुसरीकडे न्यूझीलंडनी मध्ये एकदा मार खाल्ला, इंग्लंडकडनं नको तो सामना घालवला, परंतु दक्षिण आफ्रिकेला उपांत्य सामन्यामध्ये धोबीपछाड टाकला आणि ते फायनलला आले. पण मी एक तुम्हाला खरं सांगू, कोण कसं आलं, कुठं आलं, कुणी अगोदर चांगली कामगिरी, कुणी नंतर चांगली कामगिरी केली, या गोष्टींचं स्टेशन मागे सोडायला लागणार आहे. कारण आता फायनल मॅच आहे, त्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. कारण क्रिकेटमध्ये एक कहावत आहे, म्हण आहे, रात गई बात गई. तुम्हाला त्या गोष्टी मागं सोडायला लागतात आणि नवीन दमानं, नवीन उत्साहानं सामन्याला सामोरं जायला लागतं. आणि त्यातनं हा सामना कुठला आहे तर वर्ल्ड कप फायनलचा अंतिम सामना, वर्ल्ड कप फायनल, T20 वर्ल्ड कप फायनल आहे. त्यामुळे उत्साह प्रचंड आहे. भारतीय संघात सुद्धा आहे, न्यूझीलंड संघात सुद्धा आहे. भारतीय संघाचं पारडं हे थोडंसं जड आहे. त्याला एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो. भारतीय संघाच्या खेळाडूंना मोठ्या दडपणाखालच्या अंतिम सामन्यात खेळायची थोडीशी अनुभवाची गाठोडी बरोबर आहे असं मला वाटतं. IPL अंतिम सामना खेळलेले काही खेळाडू आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेले आहेत, काही जणांनी तर गेल्या विश्वचषक T20 सामन्याचा अंतिम सामन्याचा थरार सुद्धा अनुभवलेला आहे. कॅप्टन आपला त्याग पठडीतला आहे सूर्यकुमार यादव, ज्यांनी नाट्यमय कलाटणी गेल्या T20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचला एक जबरदस्त कॅच पकडून दिलेली होती. हा जो अनुभव आहे हा कामाला यायची शक्यता मला थोडीशी दाट वाटते. अर्थात भारतीय संघामध्ये 3 खेळाडूंच्या कामगिरीवरनं चिंतेचा सूर आहे. अभिषेक शर्मा अजिबातच लय गवसलेला नाही आणि त्याच्यावरती टीकेचे आसूड ओढले जात आहेत. वरुण चक्रवर्ती चांगला टाकणारा बॉलर गेल्या 3 सामन्यामध्ये खराब बॉलिंग करतोय, त्याच्या लेंथमध्ये योग्य टप्पा सापडत नाही, त्यामुळे त्याला मार खायला लागतोय. तिसरा कप्तान सूर्यकुमार यादव, ज्याच्या फलंदाजीला पहिल्या मॅचमध्ये लय सापडली होती, अपेक्षा खूप वाढल्या होत्या, त्याच्यानंतर त्याची अपेक्षित कामगिरी झालेली नाहीये. पण दुसरीकडे संजू सॅमसन जबरदस्त बॅटिंग करतोय, बुमराची बॉलिंग सातत्यपूर्ण आहे, हार्दिक पंड्या म्हणा, अक्षर पटेलचे झेल म्हणा, या सगळ्याची त्याला उत्तम साथ मिळते. हरदीप सिंग सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. या सगळ्याचा जर का विचार केला तर मला वाटतं जेव्हा या खेळाडूंना शिवम दुबे सारख्याची साथ मिळते, तिलक वर्माची साथ मिळते, तेव्हा गोष्टी बदलू लागतात. ईशान किशनचा फॉर्म चांगल्यापैकी आहे. प्रत्येक जण आपापलं योगदान देत आहे, म्हणून हा संघ बांधला गेलेला वाटतोय. समोरच्या संघाला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाहीये. खास करून न्यूझीलंडचा संघ, ज्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी ICC टुर्नामेंटमध्ये करून दिली आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे, कुठल्या संघाला पॉवर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये योग्य कामगिरी करता येते याच्यावरती बरंच काय अवलंबून आहे. भारतीय संघाची सुरुवात भयानक राहिलेली आहे. याच्या उलट न्यूझीलंड संघाने गेल्या सामन्यामध्ये त्यांचे जर का सीफर्ट आणि फिन ॲलन चालले तर काय धुमाकूळ घालून दाखवतात हे आपण गेल्या मॅचमध्ये पाहिलेलं आहे. प्राचीन रवींद्र म्हणा, डेरेल मिचेल म्हणा, कॅप्टन सँटनर म्हणा, आणि या सगळ्यांची साथ त्यांना फास्ट बॉलिंगची लागते, तशी ब्रिलियंट फिल्डिंगची सुद्धा लागते. कारण ग्लेन फिलिप्स सारखा अफलातून फिल्डर, अष्टपैलू खेळाडू हा सुद्धा त्यांच्या संघात आहे. आता प्रश्न जो उरणार आहे तो त्या दिवशीच्या खेळाचा. कारण दडपण झेलून, अपेक्षांचं ओझं झेलून कुठला संघ त्या दिवशी योग्य कामगिरी करतो याच्यावरती सगळं अवलंबून असेल. खेळपट्टीबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवरची खेळपट्टी एक दिवसीय वर्ल्ड कप फायनलसाठी विचित्र होती. लाल मातीची ती होती आणि त्याच्यामध्ये स्लगिशपणा होता. स्लगिशपणा याला म्हणतात की जेव्हा खेळपट्टी संत असते, बॉल बॅटमध्ये पटकन येत नाही, त्यामुळे भारतीय बॅट्समनचा अंदाज चुकलेला होता, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाने उचलला. विश्वविजेतेपद ते घेऊन गेले एक दिवसीय वर्ल्ड कपचं. आता ती चूक सुधारली गेली आहे. मला जे कळतंय त्याप्रमाणे काळी माती, लाल माती याचं मिश्रण केलं गेलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये थोडंसं गवत ठेवून पाणी मारून रोलिंग केलं जात आहे. त्यामुळे ही खेळपट्टी मुंबईच्या सारखीच एकदम फलंदाजीसाठी पोषक असायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. जरी
भारतीय संघामधल्या काही खेळाडूंची जी मी वाच्यता केली त्यांना लय सापडलेली नसली त्यांची चर्चा होईल, पण मला वाटतं अंतिम सामन्यासाठी संघात बदल व्हायची शक्यता खूप कमी आहे. मलाही वाटतं ईशान किशनला ओपनिंगला पाठवावं, अभिषेक शर्माला वगळावं, रिंकू सिंगला संधी द्यावी, परंतु असं करायची शक्यता कमी आहे कारण अखेर हा अंतिम सामना आहे. मिचेल सँटनरने एक फार महत्त्वाचं वाक्य उच्चारलं. तो म्हणला जे खेळाडू भारतीय संघात आहेत आणि त्यांचा फॉर्म नाही ते मला जास्त डेंजरस वाटतात, कारण पुढचा नेमका सामना त्यांच्यासाठी त्यांचा फॉर्म परत मिळवणारा नसावा एवढीच मी प्रार्थना करतोय. आणि म्हणत असताना सँटनरने अगदी उघडपणे कबूल केलं, आमच्या टीम मीटिंगमध्ये बुमराची चर्चा आहे, कारण तो एक फॅन्टास्टिक बॉलर आहे. भारतीय संघाची ताकद आम्ही जाणून आहोत. वारंवार त्यांचे फलंदाज आमच्यावरती हल्ला करणार याची आम्हाला जाणीव आहे. त्यांना रोखण्यापेक्षा त्यांना बाद करण्याची किमया आम्हाला करून दाखवायला लागेल. तीच गोष्ट भारतीय संघासाठी आहे, कारण फिन ॲलन म्हणा, सीफर्ट म्हणा, ग्लेन फिलिप्स म्हणा, सचिन रवींद्र म्हणा, यांना रोखण्यापेक्षा त्यांना आऊट काढण्याची किमया जर का भारतीय बॉलर्सना साधता आली गोष्ट वेगळी ठरेल. त्यामुळे तुमचा प्रतिनिधी म्हणून, सकाळ स्पोर्ट्सचा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी स्टेडियमवरती मी उत्साहाने हजर राहणार आहे. तुम्हाला हे पण सांगतो, रंगारंग कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला जी माहिती कळाली आहे, रिकी मार्टिन आहे, सुखविंदर सिंग आहे, लोकल क्वीन फाल्गुनी पाठक हे सामन्याच्या अगोदर परफॉर्म करणार आहेत. चिंता फक्त एकच आहे की यांच्या परफॉर्मन्समुळे दोन्ही संघातल्या खेळाडूंना सराव करायला वेळ मिळेल की नाही, ही माझी चिंता आहे. तुमची मतं काय आहेत, तुमचे मुद्दे काय आहेत आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा दणकेबाज फायनलची आहे. बाय बाय.